योहान अध्याय 12, John chapter 12 योहान अध्याय 12 verse 25 से लेके 43 तक। 35 से 43 पर्यंत। John योहान chapter 12 अध्याय 12 35 to 43। 35 से 43। यूहन्ना अध्याय 12 योहान 12 उसका 35 से लेके 43 तक। 35 से 43। यीशु ने उनसे कहा, ज्योति अब थोड़ी देर तक तुम्हारे बीच में है, जब तक ज्योति तुम्हारे साथ है तब तक चले चलो। ऐसा न हो कि अंधकार तुम्हें आ घेरे। जो अंधकार में चलता है वो नहीं जानता कि किधर जाता है। जब तक ज्योति तुम्हारे साथ है, ज्योति पर विश्वास करो ताकि तुम ज्योति की संतान बनो। ये बातें कहकर यीशु चला गया और उनसे छिपा रहा। उसने उनके सामने इतने चिन्ह दिखाए तो भी उन्होंने उस पर विश्वास न किया, ताकि यशायाह भविष्यवक्ता का वचन जो उसने कहा कि हे प्रभु, हमारे समाचार पर किसने विश्वास किया, प्रभु का भुजबल किस पर प्रकट हुआ। इस कारण वे विश्वास न कर सके, क्योंकि यशायाह ने यह भी कहा है कि उसने उनकी आंखें अंधी, उनका मन कठोर कर दिया है। कहीं ऐसा न हो कि वे आंखों से देखे, मन से समझे और फिरे और मैं उन्हें चंगा करूं। यशायाह ने बातें इसलिए कही कि उसने उसकी महिमा देखी और उसने उसके विषय में बातें की। तो भी अधिकारियों में से बहुतों ने उस पर विश्वास किया, परंतु फरीसियों के कारण प्रकट में नहीं मानते थे। कहीं ऐसा न हो कि वे आराधनालय में से निकाले जाए, क्योंकि मनुष्य की ओर से प्रशंसा उनको परमेश्वर की ओर की प्रशंसा अपेक्षा अधिक प्रिय लगती है। यावरून येशू त्यांना म्हणाला, आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे, तुम्हाला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला, कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कुठे चालू हे कळत नाही। तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा। येशू या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला। त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। हे यासाठी झाले की यशायाह संदेशाने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे, प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे, परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही। या कारणाने यशायाह आणखी म्हणाला, त्याने डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये, म्हणून त्यांनी त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे। यशायाने त्यांचा गौरव पाहिला म्हणून तो असे म्हणाला आणि त्याच्याविषयी बोलला। असे असूनही अधिकाऱ्यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून पौरुषांमुळे ते तसे कबूल करत नव्हते, कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटला। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। आपण डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू। पवित्र पिता, आम्ही तुझे आभार मानतो, वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे तो आमच्याशी बोलणारा तो आमचा पवित्र देव, त्यामुळे आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी सहायता कर। पुढील सर्व गोष्टी तुझ्या हातात देते, प्रभू येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। येशू जेव्हा या जगामध्ये पृथ्वीवर असताना और यीशु मसीह संसार में पृथ्वी पर रहते समय त्यावेळेला बरेच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। उस समय बहुत सारे लोगों ने उस पर विश्वास त्याने एवढे मोठे चिन्ह चमत्कार केले, उसने इतने सारे चिन्ह चमत्कार तरी किए, चिन्हांना बघून सुद्धा लोकांनी विश्वास ठेवला नाही। फिर भी उन चिन्हों को देखकर भी उन्होंने विश्वास नहीं म्हणून किया। प्रभू येशू म्हणाला, इसलिए यीशु मसीह ने कहा, जोपर्यंत प्रकाश तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही चाला, जब तक ज्योति तुम्हारे साथ है तब तक तुम चलो, कारण थोडाच वेळ आहे, प्रकाश या जगात राहणार आहे। क्योंकि थोड़ा ही समय है, क्योंकि ज्योति इस संसार में रहने वाली है। अंधकार येईल, बाद में अंधकार आणि आएगा। अंधारात तुम्ही चालताना कसे चालता, कुठे चालता हे माहिती नसतं। अंधारात आपल्याला काहीच दिसत नाही ना। और अंधकार में चलते समय कहाँ पर चल रहे, कैसे चल रहे, आपको कुछ भी नहीं मालूम पड़ेगा, क्योंकि अंधकार में चलते समय कोई दिखाई नहीं देता। पण तसंच आहे, येशू सांगण्याचा उद्देश तोच आहे, जो कोणी येशूकडे येत नाही, वेळ असेपर्यंत येत नाही, तो शेवटी अंधारात जातो आणि तो कुठे चालतोय, कसा चालतोय हे त्याला कळत नाही। चालतो नक्की, पण शेवटी त्याला नाशच आहे। और जब तक समय है तब तक वो यीशु मसीह के पास नहीं आता, यीशु मसीह को ग्रहण नहीं करता, तब तक वो उस रीति से अंधकार में जैसे लोग चलते वैसे ही वो चलता है और उसको अंत में नाश ही मिलेगा। येशूच्यावर विश्वास ठेवणारे प्रकाशाची मुलं म्हणण्यात आली। और यीशु की मसीह के ऊपर जो कोई विश्वास करता है उसे ज्योति की संतान बोला गया। प्रकाशाची मुले, वो ज्योति की संतान आणि है। देवाची इच्छा आहे आपण प्रकाशाची मुलं व्हावी। और परमेश्वर की इच्छा है कि हम ज्योति की संतान बने, आपण अंधाराची मुलं असू नये। हम अंधकार के बच्चे नहीं हों। अंधार कुठे आहे? अंधकार कहाँ पर है? नरकात आहे। नरक में है। आणि प्रकाश कुठे आहे? और प्रकाश कहाँ पर है? स्वर्गात। स्वर्ग में। म्हणून आपण ज्याच्या मागे चालू तिथे जाऊ। और इसलिए जिसके पीछे हम चलेंगे वहां पर हम पहुंचेंगे। स्वर्गात प्रकाश आहे, स्वर्ग में प्रकाश तिथे है, अंधार नाही। वहां पर अंधकार नहीं है। नरकामध्ये अंधार आहे, और नरक में अंधकार है, तिथे प्रकाश नाही। वहां पर प्रकाश येशू नहीं है। खास म्हणाला, यीशु मसीह ने खास कहा, अंधकार के कोठरी में डाल दो, जहाँ रोना और दांत पिसना है, वहाँ की आग बुझती नहीं, वहाँ के कीड़े मरते नहीं। आणि अंधकाराच्या कोठडीमध्ये तुम्ही त्याला टाका, जिथे रडणार दात नाही, जिथे आग विझत नाही, जिथे किडे कधी वो स्थान
आणि ते स्थान खूप भयानक लेकिन जो आहे. लोग यीशु पर विश्वास नहीं करते, यीशु के पीछे नहीं चलते, देखो यहाँ यीशु ने सिर्फ ऐसा नहीं कहा कि विश्वास करो, यीशु ने कहा मेरे पीछे भी चलो। आणि इथे येशू फक्त असं नाही म्हणाले की फक्त देवावरती विश्वास ठेवा, पण येशू असं पण म्हणाला की माझ्या मागेही चाला. यीशु के पीछे चलना भी इम्पोर्टेंट है। आणि येशूच्या मागे चालणं पण महत्त्वाचं बहुत आहे. लोग यीशु को अपना प्रभु बोलकर ग्रहण कर लेते हैं, आणि खूप सारे लोक येशूला देव म्हणून स्वीकार तर लेकिन करतात, उसके पीछे चलना बड़ा इम्पोर्टेंट होता पण है, त्याच्या मागे चालणं हे फार महत्त्वाचं आहे. क्योंकि वही तो मेन रहता है और यही प्रभु को अच्छा लगता है, आणि तेच तर मेन असतं आणि तेच देवाला क्योंकि आवडतं. वो चलना ही आपको स्वर्ग लेके जाए। कारण ते चालणंच तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. विश्वास काफी नहीं है, विश्वास फक्त काफी नाही. विश्वास कार्य बिना मरा हुआ है। आणि विश्वास कार्याशिवाय मेलेला जब आहे. तक आप कार्य करोगे नहीं, आपका विश्वास अधूरा है, आणि जोपर्यंत तुम्ही कार्य करणार नाही तोपर्यंत विश्वास तुमचा अपूर्ण आहे. याद रखो। लक्षात ठेवा. वैसे ही प्रियो, हमें विश्वास और कार्य ये दोनों भी चाहिए। आणि तसंच आपल्याला विश्वास आणि कार्य दोन्ही पाहिजे. राहब ने विश्वास किया, राहाबने विश्वास केला, लेकिन उसने काम कार्य भी किया। पण तिने काम सुद्धा केलं. उसने उन 3 दूतों को, जो दूत भेजे गए थे, उनको क्या किया, उन्हें छुपा के रखा, जे 3 हेर आले होते त्यांना तिने लपवून ठेवलं और क्या किया, गुप्त से उन्हें भेज दिया, आणि गुप्त रीतीने तिने त्यांना उनकी पाठवून रक्षा दिलं. की। त्यांचं रक्षण केलं उसमें उसकी जान भी जा सकती थी, आणि त्याच्यामध्ये तिचा जीव पण जाऊ शकत होता उसके बच्चे की जान जा सकती थी, आणि तिच्या मुलाचा जीव जाऊ शकत होता. कुटुंब नाश हो सकता त्याच्या था, कुटुंबाचा नाश होऊ लेकिन शकत उसने होता, वो चिंता नहीं की। पण तिने ती चिंता नाही केली. उसका विश्वास जो परमेश्वर पर था, आणि तिचा विश्वास जो देवावरती जिस होता परमेश्वर पर मैं विश्वास कर रही हूँ, की ज्या देवावरती मी विश्वास करत कि आहे वो दूत है ये, आणि त्याचे ते दूत आहे ते, इनका रक्षण करना मेरी ड्यूटी आणि है। यांचं रक्षण करणं माझं अगर कर्तव्य इनकी आहे. रक्षा करते समय मैं मर भी गई, आणि यांचं रक्षण करत असताना मी मेली जरी, वही परमेश्वर, इनका परमेश्वर मुझे बचा लेगा। आणि तो जो ह्यांचा देव आहे तो माझं रक्षण और करेल. उसका ये भी विश्वास था आणि तिचा हा पण विश्वास कि होता अगर वो परमेश्वर महान है, आणि तो देव महान आहे, जो मिस्र से उन्हें बाहर निकाला, ज्याने मिस्र देशातून त्यांना बाहेर वो काढलं, उनको मेरे द्वारा बचा रहा है, तो त्यांना माझ्याद्वारे वाचवतोय, इसलिए उनके द्वारा मुझे बचाएगा। मग त्याच्याद्वारे माझा पण तो वाचवेल. मालूम हुआ, इसलिए उसने काम किया। आणि म्हणून तिने काम और केलं. बाइबल हमें बताती है कि उसके किए गए काम उसके लिए धर्म गिना गया। आणि बायबल आपल्याला सांगतो की तिने जी केलेली कामं होती तिच्यासाठी नीतिमान म्हणण्यात बाइबल आली. हमें बताती है सिर्फ विश्वास से इंसान धर्मी नहीं कहलाया फक्त जाता। विश्वासाने माणूस नीतिमान नाही बनत. पढ़ेंगे याकूब की अध्याय, याकूब की पत्री अध्याय 2 याकोबाचं पत्र अध्याय 2 और उसका 24, त्याचं 24 और 25। 24-25. प्रियो, रोमियो की पत्री का वचन सब लोग पढ़ लेते हैं, आणि रोमकरांच्या पत्रातलं वचन सगळेजण वाचतात. विश्वास रखने से धर्मी होते हैं, विश्वास ठेवल्याने नीतिमान लेकिन ठरतात. विश्वास के साथ धर्मी होने का सही बात है, होता है, लेकिन कहते हैं ना, बाइबल में से सिर्फ एक ही वचनों को पकड़कर आधार नहीं ले सकते। बाइबल में अन्य भी बहुत सारे वचन दिए गए हैं जिन्हें हमें सपोर्टिंग बोलकर, आधार स्तंभ बोलकर, जैसे उदाहरण के तौर पर ये घर के 4 कोने हैं, आणि या घराचे 4 कोणे आहेत. एक ही कोने पे घर रहेगा क्या? आणि एकाच कोण्यावरती घर राहील का? नहीं, 4 कोना होना ही जरूरी, तब जाकर कोना मतलब घर खड़ा रह सकता है। आणि 4 कोणी करणं गरजेचं आहे कारण त्याच्यावरच घर उभं असतं. बाइबल में हमें यही बताती है कि हमें भी खंभों की जरूरत होती है, वचनों की जरूरत होती है। कोई एक ही वचन को पकड़कर ही नहीं चलना है, अन्य भी बहुत सारे वचन हैं जो हमें हमारे उद्धार पाने के लिए मदद करते हैं। आणि आपल्यालाही वचनाची गरज आहे. फक्त एकाच वचनाला पकडून आपण चालू नाही शकत. बाकीची अन्य सगळी जी वचन आहेत ती आपल्याला तारणासाठीच दिलेली आहेत. तर मग केवळ विश्वासाच्या द्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. कर्मों से भी, कार्यों से भी वो धर्मी ठहरता है। तसेच राहाब वेश्या हिने देखील जासूसांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले. यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? उसने जो काम किया, उस काम के कारण वो धर्मी ठहराई गई ना। याद रखो, जब तक उसने विश्वास किया था वो धर्मी नहीं ठहराई, और जब उसने परमेश्वर के लिए काम किया, आणि जोपर्यंत तिने विश्वास ठेवला तोपर्यंत ती नीतिमान नाही करण्यात आली. पण जेव्हा तिने काम केलं, वैसे ही प्रभु चाहता है कि आप सिर्फ विश्वास करने वाले नहीं हो, विश्वास के अनुसार उसके पीछे चलने वाले भी हो। मग तसं तुम्ही विश्वास ठेवणारे असू नये पण विश्वासाच्या द्वारे त्याच्या मागे चालणारे पण असावे. हम यहाँ देखते हैं कि यीशु मसीह ने उनके सामने इतने चमत्कार दिखाए, आणि येशू ख्रिस्ताने त्यांच्यासमोर इतके चमत्कार लेकिन फिर दाखवले, भी यहूदियों ने अविश्वास दिखाया। पण यहुदी लोकांनी अविश्वास और दाखवला. इसीलिए यूहन्ना यशायाह की भविष्यवाणी को याद करता है, आणि म्हणून योहान यशायाच्या भविष्यवाणीला आठवण कहता करतो. है कि हमने समाचार सुनाया, आणि तो म्हणतो की आम्ही सुवार्ता ऐकवली लेकिन किसी ने विश्वास नहीं पण किया। कोणी विश्वास नाही वो केला. ऐसा क्यों कहता है? तो असं का म्हणतो? क्योंकि यशायाह ने यीशु मसीह को ये काल देखा था। कारण यशायाने या काळामध्ये येशू ख्रिस्ताला पाहिलं होतं. यीशु की भविष्यवाणी, ज्यादा भविष्यवाणी यशायाह ने की, आणि येशू ख्रिस्ताची जास्त भविष्यवाणी यशायाने केलेली आहे. भविष्यवाणी
करने वाला ये जो भविष्यवक्ते हैं, जो ये जितने भविष्यवक्ता है, आणि भविष्यवाणी करणारे एवढे जे संदेष्टे आहेत उन्होंने अपनी आंखों से यीशु को देखा, आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं इसलिए वो अच्छी रीति से लिख पाए। आणि म्हणून ते चांगल्या पद्धतीने लिहू और यहाँ शकले पर भी ऐसा लिखा है आणि इथे पण असं लिहिलेलं कि आहे यशायाह ने ये बातें इसलिए कही क्योंकि उसने उसकी महिमा देखी आणि यशायाने या सर्व गोष्टी यासाठी सांगितल्या कारण त्याने देवाचा गौरव और पाहिला उसके होता विषय में बातें की, आणि त्याच्याबद्दल तो बोलला होता क्योंकि वो यशायाह ने यीशु का सब कुछ देखा कि यीशु प्रचार कर रहा है, भविष्यवाणी कर रहा है, रोगियों को चंगा कर रहा है, लेकिन उस काल के लोग विश्वास नहीं रखते। आणि यशायाने येशू ख्रिस्ताच्या सर्व गोष्टी पाहिल्या होत्या की येशू ख्रिस्त उभं राहून प्रचार करत आहे, चिन्ह चमत्कार करत आहे, तरी सुद्धा लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही। ये क्यों हुआ? हे का झालं? यशायाह की दूसरी भविष्यवाणी पकड़ी गई, यशायाची दुसरी भविष्यवाणी पकडण्यात आली परमेश्वर ने उनको अंधा कर दिया, की देवाने त्यांना अंध उनका केलं, मन कठोर कर त्यांचं दिया। मन कठोर करून ठेवले कहीं ऐसा ना हो कि परमेश्वर को उन्हें चंगा करना पड़े। आणि असं होऊ नये की देवाला त्यांना आरोग्य द्यावं लागेल। मतलब परमेश्वर की इच्छा, खुद की इच्छा भी नहीं है कि ये लोग चंगे हो जाए और ये लोग मन उनका नॉर्मल हो जाए, सॉफ्ट हो जाए और यीशु के पास आए। आणि देवाची स्वतःची इच्छा नव्हती की त्यांनी मन फिरवावं, त्यांना आरोग्य द्यावं लागेल, असं देवाची बिलकुल इच्छा नव्हती। क्यों ऐसा परमेश्वर करता है? का असं देव करतो? परमेश्वरचं वचन बरोबर ऐकत नाही म्हणून त्याची शिक्षा भेटते लोकांना। ते दृष्ट आहेत आणि दृष्टांना नाशनासाठी हमें ना अक्सर कैसे लगता है मालूम, सब इंसान बहुत अच्छे हैं, आणि आपल्याला नेहमी असं वाटतं की सगळी माणसं खूप चांगली आहेत, लेकिन परमेश्वर को मालूम है अंदर से वो कैसे होते हैं। पण देवाला माहित असतं की अंतःकरणातून ते कसे आहेत। बाहर से तो दिखाएंगे बहुत, हालेलुया प्रभु यीशु, प्रभु यीशु, हाँ प्रभु प्रभु, अंदर कितना अंदर कैसा है ये सिर्फ प्रभु को मालूम रहता है। आणि बाहेर लोक पवित्र असल्याचा सोंग करताना आतून ते कसे आहेत ते देवाला माहिती ये आहे, प्रभु को ही मालूम रहता ते है। फक्त देवालाच माहित इसीलिए असतं। बाइबल हमें बताता है कि परमेश्वर ने याकूब को प्रिय जाना, एसाव को अप्रिय जाना। आणि म्हणून बायबल आपल्याला सांगतं की देवाने याकोबाला प्रिय झालं, एसावाला अप्रिय केलं। वो बेफिजूल नहीं है। आणि ते बेफिजूल नाहीये। मुझे भी जब भी ये खटका था, जब भी मैं नई नई थी मसीह में, मतलब जोनी भी होने के बाद भी मैं जब भी वो पढ़ती थी, इतनी बुद्धि खुली नहीं थी ना, तो मैं पढ़ती थी प्रभु असं का बोलतो, एसावला नव्हतं अप्रिय जाणं, चांगला माणूस होता, कशाला बिचारा रडून रडून त्याने रडला ना बापाकडे आशीर्वादासाठी, आणि यांनी याकोबाने धोका दिला, आणि हा धोका देणाऱ्याला परमेश्वराने निवडलं आणि एसावाला अप्रिय झालं। मी ऐकतो हे माझ्या मनात असं आलं होतं। और मैं जब बाइबल पढ़ती थी नहीं, जब मैं नई थी तब मेरे मन में ऐसा आया था कि परमेश्वर ने एसाव को अप्रिय नहीं जानना चाहिए था, क्योंकि याकूब ने धोखा देकर आशीष लिया था पर एसाव ने रो रोकर आशीष मांगी थे। तो असं नव्हतं करायला और पाहिजे, ऐसा नहीं करना चाहिए। लेकिन जब मैं पवित्र आत्मा के साथ बैठी, पर जब मैं पवित्र आत्मा में बसती पवित्र आत्मा ने मुझे एसाव के कैरेक्टर बताए। और पवित्र आत्मा ने मुझे एसाव का चरित्र बताया। भले एक ही माँ बाप के हैं, भले एकच आई वडिलांचे आहे, लेकिन दोनों वडिलांचे का आहे, स्वभाव विपरीत था। पण दोघांचा स्वभाव विपरीत होता। एसाव को अपने माँ बाप के प्रति कोई लगाव नहीं आणि था। एसावला आपल्या आई वडिलांच्या प्रति काही लगाव नव्हता। वो अपने कबीले के को परमेश्वर ने चुना, आणि जो कबीला देवाने निवडलेला होता उस कबीले के प्रति उसको कोई लगाव नहीं था। आणि त्याच्या प्रति त्याला काही प्रेम नव्हतं। उसका जाना उठना बैठना हित्ती और उन लोगों के साथ, अन्य जातियों के साथ था। आणि त्याचं जास्त उठणं बसणं जे अन्य जातीचे लोक होते त्यांच्याबरोबर तो होतं। जो व्यक्ति अन्य अपने कबीले के लोगों को भी बढ़कर अन्य जातियों को, हित्तियों को पसंद करता है, तो सोचो वो कैसा होगा और उसके अंदर और वो क्या क्या बुरी आदतें होगी। आणि जो व्यक्ती आपल्या कबील्याच्या लोकांना सोडून दुसऱ्या अन्य जातीच्या लोकांना प्रेम करतो, मग तुम्ही विचार करा त्याच्यापासून अजून किती अवगुण असतील। दूसरा, उसने एक नहीं दो हित्तियों से शादी, एक साथ दो बीवियां की। आणि त्याने एक हिती स्त्री बरोबर नाही पण दोन हिती स्त्रियांबरोबर त्याने लग्न हित्ती से करना केलं। है कर, लेकिन एक से करना, एक साथ दो। आणि हिती बरोबर लग्न करायचं पण केलं पाहिजे होतं, पण त्यांनी एकासोबत दोन स्त्रियांबरोबर लग्न उसके केलं अंदर कामुकता थी। आणि त्याच्यामध्ये कामवासना होते। इससे परमेश्वर की नजर में वो अशुद्ध था। आणि म्हणून तो देवाच्या नजरेमध्ये अशुद्ध तो होता। वो जो बाइबल हमें बहुत सी बातें, हमें ऐसा स्पष्टीकरण नहीं देती, लेकिन हम जब प्रभु के साथ बैठते हैं तब परमेश्वर हमें एक एक छोटे छोटे पॉइंट से हमें सिखाता है कि अरे इसने एक साथ दो शादी की, इसका मतलब इस कितना वासना से भरा हुआ ये आदमी था, तो कितना ये गलत काम भी उसने उन हित्तियों के बीच में किया होगा। आणि एक सोबत त्याने दोन स्त्रियांबरोबर लग्न केलं म्हणजे किती त्याच्यामध्ये कामवासना होती आणि किती त्याने वाईट कामं त्या लोकांबरोबर राहून केली असतील। इसीलिए परमेश्वर ने एसाव को अप्रिय जाना। आणि म्हणून देवाने एसावला अप्रिय झालं। दावीद से भी बढ़कर सुंदर, खूबसूरत, हाइटेड, जो राजा को दिखने से लगने वाला, ऐसे ये यिशै के बच्चे थे।
आणि दाविदापेक्षाही सुंदर आणि एकदम उंच अशी चांगली दिसणारी येशूची मुलं होते. यीशु का जब लड़का सामने आया तो सैमुअल देख के बोला, हुआ ये राजा है। आणि येशूचा मुलगा जेव्हा समोर आला तेव्हा शमूएल म्हणाले की हा राजा होण्याच्या योग्यतेचा आहे. परमेश्वर ने बोला, तू उसे बाहर से मत देख, मैंने उसे बिल्कुल पसंद नहीं किया, वो इतना अशुद्ध है, इसको नहीं। तुम परमेश्वर का देखना मनुष्य के सा नहीं है, मन परमेश्वर अंदर से देखता है। आणि देव त्याला म्हणाला की त्याला बाहेरून तू पाहू नकोस, मी त्याला आतून पाहिलेला आहे म्हणून याला राजा होण्यासाठी तुच्छ देखलेला आहे, कारण मी आतमधून पाहतो बाहेरून नाही. इसलिए जिनकी आंखें अंधी है ना, आणि त्यांचे डोळे आंधळे आहेत ना, और कठोर करके दिए रखा है उनको, आणि त्यांचे अंतःकरण करून ठेवलेले भीतर आहे. से बराबर नहीं, इनका लाइफ कहीं ना कहीं परमेश्वर को ग्रहणीय नहीं है, अप्रसन्न है। आणि ही लोक आतमधून बरोबर नाही आणि त्यांचं जीवन देवाला ग्रहणीय नाहीये. यही वचन मैं आपको ये भी बताती हूँ, होता है लोग, बाइबल में लिखा है इसमें यीशु के आगमन के पहले का चिन्ह जो यीशु ने बताया, उसमें प्रभु ने कहा बहुतों का प्रेम ठंडा हो जाएगा, बहुते लोग भरमाए जाएंगे। आणि येशूच्या आगमनाच्या पहिले देवाने सांगितलेलं आहे की खूप लोकांची प्रीती आहे ती देवाची थंड होऊन जाईल. ऐसा लिखा है, अधर्म बढ़ने से प्रेम ठंडा हो जाएगा। आणि अधर्म वाढल्यामुळे प्रेम थंड होऊन जाईल. तो क्यों ठंडा हो गया अधर्म बढ़ने से? आणि अधर्म वाढल्यामुळे प्रेम थंड का झालं? वो भी मसीहों का, ते पण ख्रिस्ती लोकांचं, क्योंकि वो उन्होंने पूरी रीति से मसीह को अपना प्रभु बोलकर ग्रहण नहीं किया है। कारण त्यांनी पूर्ण रीतीने देवाला आपला देव म्हणून स्वीकार नाही उनका ही केला. प्रेम ठंडा होगा जिनका अधर्म, जो अधर्म के काम करते हैं, आणि त्यांचीच प्रीती थंड होईल जे अधर्माची कामं करतात. उनको परमेश्वर से भी ज्यादा अधर्म यानी परमेश्वर के राज्य में जो सही नहीं है वो करना, आणि अधर्म म्हणजे देवाच्या राज्यामध्ये जे योग्य नाहीये त्या गोष्टी करणं. इसीलिए उनका प्रेम ठंडा पड़ेगा। आणि म्हणून त्यांची प्रीती थंडावेल. याद रखो, लक्षात ठेवा. परमेश्वर बेफिजूल में कुछ भी नहीं करता। आणि देव बेफुजीमध्ये काही नाही करत. वो हमें, हमारा क्या है, हमारी इतनी कुवत नहीं समझ के लेने की ना, इसलिए हम लोग तुरंत बोलते हैं ऐसा क्यों ऐसा क्यों, लेकिन जब अगर हम प्रभु से पूछेंगे ना तो बराबर हमारा IQ प्रभु बढ़ा देता है। आणि आपल्याला समजून घेण्याची इतकी कुवत नाही म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये असं म्हणतो की असं का केलं तसं का केलं, पण जर समजून घेण्याची आपण कुवत ठेवली ना तर सगळ्या गोष्टी समजते. इसलिए प्रियो, प्रभु का वचन के अनुसार उन लोगों को अविश्वास इसलिए करवाया क्योंकि उनका लाइफ परमेश्वर के लिए सामने बराबर नहीं है। आणि त्यांना आंदोलन आणि त्यांचं मन कठोर यासाठी केलं कारण त्यांचं जीवन बरोबर तो नाही. पहला पॉइंट परमेश्वर आपको सिखाता है, पहिला पॉईंट देव तुम्हाला शिकवतो, विश्वास रखो विश्वास ठेवा और उसके पीछे चलो। आणि त्याच्या मागे चाला. दूसरा पॉइंट, दुसरा पॉईंट, संसार में बहुत से लोग, यीशु पर आने वाले लोग भी कभी कभी अविश्वासी होते हैं। आणि जगामध्ये खूप सारे लोक जे येशू जवळ येतात ती पण कधी कधी अविश्वासी बहुत होतात. चिन्ह चमत्कार वो लोग अपनी खुद की जिंदगी में पाएंगे, लेकिन फिर भी वो लोग पीछे हट सकते हैं। आणि खूप सारे चिन्ह चमत्कार लोक आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतील तरी सुद्धा ते लोक मागे हटू चर्च शकतात. में भी आने वाले 4-5 साल से, 10 साल से, 11 साल से आने वाले लोग भी कभी कभी हो सकता है वो लोग पीछे हट सकते हैं। हम शॉक भी करेंगे, अरे बाबा हाँ ये ऐसा हो सकता है। इसलिए क्यों? क्योंकि उनका लाइफ बरोबर नहीं है। आणि 4-5 वर्ष जी लोक ख्रिस्ती लोक येतात ती पण कधी कधी मागे हटू शकतात का, कारण त्यांचं जीवन बरोबर नाही. और तीसरा पॉइंट यहाँ प्रभु बताता है, तिसरा पॉईंट देव आपल्याला इथे सांगतो. बहुत से अधिकारियों ने यीशु मसीह पर विश्वास किया, आणि खूप सारे अधिकाऱ्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला लेकिन कोई फायदा नहीं हुआ, पण काहीच फायदा नाही झाला. क्योंकि फरीसियों के डर के कारण वो लोग खुलेआम कबूल नहीं कर रहे थे। आणि फरीसी लोकांच्या भीतीमुळे ती लोक एकदम मोकळेपणाने देवाला स्वीकार करू कोई शकत नव्हते. आराधनालय से उन्हें निकाल दिया तो आणि आराधनालयामधून जर त्यांना काढलं तर तो विश्वास ही क्या फायदा जो अगर कन्फेशन ही नहीं कर पाता। आणि तो विश्वासच काय कामाचा जर तो कबूलच करू शकत नाही. विश्वास क्या करता है? अंगीकार करता है। रोमियो की पत्री में क्या लिखा है? तुम मन में विश्वास करता है और मुंह से अंगीकार करता है कि यीशु मसीह प्रभु है, उसका ही उद्धार होगा। आणि जो मनामध्ये विश्वास ठेवतो आणि तो तोंडाद्वारे कबूल करतो की येशू ख्रिस्तच देव आहे, त्याला तारण प्राप्त होते. इसलिए हमें लोगों के सामने कबूल करना ही पड़ेगा, यीशु मेरा प्रभु है, आणि लोकांसमोर कबूल करावंच लागेल की येशू हा माझा देव आहे, यीशु मेरा प्रभु है, येशू माझा देव इसलिए आहे. हमारे लोगों के, समाजों के बीच में, लोगों के बीच में, जिन जातियों के बीच में हम रहते, वहाँ हमें डरने की कोई जरूरत नहीं है। अगर डरे तो गए फंसे, नरक की बाट जोना है। आणि जर आपण आपल्या समाजाला घाबरलं तर मग ते आपल्याला नाश होणं निश्चित आहे. और हम अगर प्रभु को हम कबूल करेंगे, आणि जर देवाला आपण कबूल केलं प्रकाश हमारा इंतजार कर रहा है, आणि प्रकाश आपली वाट पाहत स्वर्ग आहे, हमारा इंतजार कर रहा स्वर्ग आपली वाट पाहत है। आहे. इसलिए प्रियो, कभी भी प्रभु यीशु को 4 इंसानों में, लोगों के बीच में कबूल करो, कहना हाँ मैं यीशु का फॉलोअर हूँ, मैं यीशु के पीछे चलता हूँ। आणि 4 लोकांमध्ये कधीही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करा की हा मी येशूचा फॉलोअर आहे, मी त्याच्या मागे चालतो. 43 वचन में लिखा है कि उन लोगों
वो लोग ने फरीसियों के मारे डर के मारे कबूल नहीं किया, क्योंकि उनको मनुष्य की प्रशंसा ज्यादा अच्छी लगती है परमेश्वर से भी बढ़कर। आणि फरीसी लोकांच्या भीतीमुळे त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार का नाही केला, कारण का त्यांना देवाच्या गौरवापेक्षा जास्त मनुष्याचा गौरव आवडतो. लोगों का बात करना, लोकांचं लोगों बोलणं, में रहना, लोकांमध्ये राहणं, लोगों में उठबैठ करना, लोकांमध्ये उठबस उनकी करणं, वाहवा होना, त्यांची स्तुती होणं, ये लोगों को अच्छा लगता है। आणि हे त्यांना आवडतं. लेकिन परमेश्वर जो अनदेखा है, दिखाई नहीं देता, उससे हमारी प्रशंसा होती है, ये उनको अच्छे नहीं लगता। आणि जो देव आपल्याला दिसत नाही त्याच्याकडून आपली स्तुती होणे हे त्यांना बिलकुल आवडत नाही. आज लोग हमें बात नहीं करते, आणि आज लोक आपल्याशी बोलत हमारी शायद नाहीत, स्तुति नहीं करते, आपली शायद स्तुती नाही करत, शायद हमारी निंदा भी करते हो, शायद आपली निंदा पण करत असते, बुराई करते हो, वाईट बोलत असते, कोई बात नहीं, काही उससे हरकत नाही, हमको कुछ होने वाला नहीं है। आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही होणार नाही. कुछ हुआ है? काय झालंय का? खून भी नहीं है क्या? रक्त वगैरे आलंय का? नहीं आया ना, खून नहीं नहीं आया. आया ना, रक्त नाही आलं. फिर काय को डरने का? मग कशाला घाबरायचं? लेकिन जो परमेश्वर हमारी प्रशंसा करता है, हम परमेश्वर की प्रशंसा करते हैं, उससे हमारा बड़ा प्रतिफल होगा ना। आणि आपण देव आपली प्रशंसा करतो त्याच्याद्वारे आपलं जास्त मोठा गौरव मिळेल. इसलिए हमें वही बात अच्छी लगनी चाहिए जो परमेश्वर के लिए सही है, हम परमेश्वर को प्रिय जानना। आणि तीच गोष्ट आपल्याला आवडली पाहिजे जी देवासाठी प्रिय आहे आणि तीच आपण केली पाहिजे. यही आपको मालूम है, पाकिस्तान में ऐसा हुआ था कि एक विश्वासी बहन को चर्च जाती, मतलब वो कन्वर्ट हो चुकी थी बोलकर, उसके समाज के लोग उससे बिल्कुल बात करना छोड़ दिए थे। आणि पाकिस्तानमध्ये एक अशी केस होती की ती येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत होती म्हणून तिच्या समाजातली लोक तिच्याबरोबर बोलत नव्हते. बहुत तकलीफ दिया उसे, खूप तिला त्रास दिला, टॉर्चर केलं. उनसे बात नहीं, लेकिन फिर भी उसने कहा कि लोगों ने मुझे सताया, आणि तरी सुद्धा ती म्हणाली की लोकांनी मला सतावलं तो भी चलेगा, मरूंगी तो स्वर्ग जाऊंगी, आणि म्हणून त्यातली स्वर्गात तरी जाईल, लेकिन यीशु को ठुकराकर मुझे नरक नहीं जाना है। पण येशूला नाकारून मला नरकात नाही जायचं. आखिर में उन लोगों ने उसका पानी बंद किया, आणि शेवटी त्या लोकांनी त्याचं पाणी बंद केलं. तो इसने रो रो कर प्रभु से प्रार्थना की, आणि रडून रडून देवाकडे प्रार्थना केली, कि प्रभु देवा मैं तुझसे विनती करती मी हूँ, तुझ्याकडे विनवणी करते, उठाना है तो उठा ले, आणि उचलून घ्यायचं तर उचलून घे. सताव और कराना है तो सीधा सताव में मार दे, आणि जर अजून तुला त्रास द्यायचा असेल तर मग एकदाच त्रासामध्ये मला मारून टाक. लेकिन पण मैं और मेरे बच्चे तुझे कभी इनकार नहीं करेंगे, मी आणि माझी मुलं कधीच तुझा नाकार नाही करणार. क्योंकि वो लोगों ने उस वेल के ऊपर, उस कुएं पर जो पानी भरने के लिए आते थे, तो कहा था कि तुझे यीशु को नकारना है तभी इस कुएं से पानी ले सकती, क्रिश्चियंस इस कुएं से पानी नहीं ले सकते। आणि त्या विहिरीवर तिने पाणी भरायला जायची, तिथे तिला सांगितलं होतं की जे ख्रिश्चन आहे तिथे पाणी नाही भरू शकत. उसे बहुत सताव दिया था। तिला खूप सतावलेलं आपको होतं. मालूम है क्या हुआ था? तुम्हाला माहिती काय झालं? परमेश्वर ने वो विहिरी फोड़ दिया आणि देवाने ती विहीर फोडून टाकली और अद्भुत रीति से उसके घर तक, वहां से पानी उसके दरवाजे तक आ गया। आणि अद्भुत रीते विहिरीजवळचं पाणी तिच्या दरवाजापर्यंत आलं. एक मिराकल है, लोग भी शॉक हो गए थे। आणि एक चमत्कार आहे, लोक पण शॉक झाले. विहीर का पानी तो नीचे रहता है ना, आणि विहिरीचं पाणी खाली फूटना है येतं. तो कैसे फूटना है? आणि फुटले तर कसे फुटले पाहिजे. क्या मालूम, शायद जहाँ जो सोता उस विहीर को नहीं, उस कुएं को जाता होगा, आणि जो स्वतः विहिरीजवळ होता असेल शायद वही से वो फूटा होगा, आणि तिथूनच तो फुटला असेल. मालूम नहीं, लेकिन परमेश्वर ने एक मिराकल उसके लिए किया। पण देवाने एक चमत्कार तिच्यासाठी केला. उसके घर के दरवाजे पर ही पानी का सोता निकाला आणि तिच्या दरवाजाच्या जवळच पाण्याचा सोता काढला और उस कुएं को सुखा दिया। आणि तिची विहीर होती तिला सुकवलं. लोग उसके कुएं, जो दरवाजे के पास के पानी भरने के लिए आते, आणि लोक तिच्या दरवाजाच्या जवळ पाणी भरायला यायचे, क्योंकि कुएं का पानी कारण विहिरीचं पाणी सूख गया। सुकलेलं होतं. अगर वो उस सताव से छोड़ देती यीशु को, आणि जर त्या सतावामुळे तिने येशूला सोडलं असतं क्या होता? तर काय झालं असतं? अजून लोकांनी सतावलं असतं. नहीं, वो नाश हो जाती है ना। आणि त्याचा नाश झाला असता. जितना साल वो जीती, आणि अंदर ती भी जाती, जगली असते, नंतर नरकातच गेली असते. लेकिन आज सताव सहकर पण सताव सहन करून प्रभु की महिमा की, देवाचं गौरव तिने केला. एक हमेशा याद रखो। एक नेहमी लक्षात एक ठेवा. भाई जो मुसलमान लोग में से यीशु में आया, आणि एक भाऊ मुसलमान म्हणून येशूमध्ये आला. उसे प्रभु ने चंगाई दिया, त्याला देवाने आरोग्य मृत्यु दिलं, से बचाया, मृत्यूपासून वाचवलं. उसने प्रभु की स्तुति किया। त्याने देवाची स्तुती केली. उसके भाई ने उसको बोला, ठीक है यीशु ने तुझे चंगा किया, बाहर मत बोलना, आणि त्याच्या भावाने सांगितलं की येशूने तुला आरोग्य दिलं, ठीक आहे, बाहेर कोणाला सांगू किसी नको, को बोलना मत। कोणाला बोलू नको. लेकिन इसने डरा नहीं, पण तो घाबरला नाही. इसने मसीह की स्तुति किया, त्याने येशू ख्रिस्ताची स्तुती क्योंकि केली. इसे मनुष्य की प्रशंसा नहीं चाहिए थी, कारण त्याला माणसाची प्रस्तुती नको होती, ईश्वर की प्रशंसा चाहिए। देवाकडून प्रशंसा हवी उसने उसे होती. इतना टॉर्चर किया, म्हणून त्याला इतकं टॉर्चर खाना केलं, बंद किया, जेवण बंद रूम में केलं, बंद किया, रूम मध्ये बंद उसके केलं. भाई ने उसके मुंह पर
पेशाब किया, आणि त्याच्या भावाने त्याच्या तोंडावरती लगी पेशाब किया, इतना तक टॉर्चर किया, आणि इथपर्यंत टॉर्चर केलं. लेकिन फिर भी इसने बोला मैं यीशु को नहीं छोड़ूंगा. तरी सुद्धा तो बोला मी येशू ख्रिस्ताला सोडणार नाही. जब वो बहुत बहुत टॉर्चर असहनीय हुआ, आणि जेव्हा त्याला खूप असहनीय झालं, तब उसने कहा हे प्रभु, तो म्हणाला की मैं प्रभू, तेरे पास आता हूँ. आता मी तुझ्या जवळ येतो. उसके सामने ज्योति प्रकाश हुई आणि त्याच्या समोर एक प्रकाश चमकला. और यीशु मसीह आए येशू ख्रिस्त आले. और वो जो इतने दिन से खाना नहीं खाया था ना, पानी नहीं, खाना नहीं, बहुत दिन हुआ था, आणि एवढ्या दिवसापासून जेवण नाही, पाणी नाही, आणि त्याला मारत पण होते. उसमें ताकत आई. त्याच्यामध्ये ताकद आली. उठ खड़ा किया, त्याला उठून उभं केलं, दरवाजे खुले हो गए आणि दरवाजा उघडा झाला, और एक पास्टर के घर में उसे पहुंचा दिया. आणि एका पास्टरांच्या घरामध्ये त्याला पोहोचवलं. अगर वो ठुकरा देता आज जर त्याने नकारलं असतं, तो वो अपना जीवन नरक में पाता ना. मग त्याने स्वतःचं जीवन नरकात प्राप्त केलं असतं. ये वो हमेशा याद रखो, म्हणून प्रियांनो नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वर की प्रशंसा प्रिय लगनी चाहिए. आणि देवाची प्रशंसा प्रिय वाटली इससे पाहिजे, हमारी जान बचती है. आणि त्याच्याद्वारे आपला जीव वाचतो. इसलिए 3 बातें आज प्रभु आपको सिखाता है. आणि 3 गोष्टी ते तुम्हाला शिकवतो. विश्वास कर कर यीशु में चलो. विश्वास करून येशूमध्ये चाला. विश्वास करके घर में बैठे मत रहो, हालेलुया घर में मैं प्रार्थना कर रहा हूँ, घर में मैं रह रहा हूँ, ऐसा करके नहीं चलेगा. आणि विश्वास करून घरातच प्रार्थना करतोय असं नाही चालणार. विश्वास के अनुसार उसके पीछे चलना, यानी वो जो कहता है, बाइबल जो हमें बताता है उसके अनुसार करना. आणि विश्वासानुसार त्याच्या मागे चालणं म्हणजे बायबल जे काही सांगतं त्याच्यानुसार करणं. दुसरं कि परमेश्वर उन लोगों को जिनका हृदय कठोर करता है, जिनको चुना नहीं है, जिनका लाइफ बराबर नहीं है. आणि देव त्या लोकांचं अंतःकरण कठोर करतो ज्यांना देवाने निवडलेलं नाही, त्यांचं जीवन बरोबर नाही. अंतिम दिनों में बहुत से मसीह लोग भी भरमाने में आ सकते हैं, आणि शेवटच्या काळामध्ये खूप सारे ख्रिस्ती लोक पण थंड पडतील, कठोर हो सकते हैं. कठोर होऊ शकतात. उनमें हम न हो इसलिए केयरफुल रहो. त्याच्यामध्ये आपण असू नये म्हणून काळजी घ्या. और तिसरं हम खुलेआम मसीह को स्वीकार करें. आणि आपण मोकळेपणाने ख्रिस्ताचा स्वीकार करायचा नाही आणि कधी घाबरायचं नाही. परमेश्वर की प्रशंसा प्रिय जाने, मनुष्य से भी बढ़कर परमेश्वर को प्यार करे. आणि माणसाविषयी जास्त देवाला प्रेम केलं पाहिजे, प्रभु चाहता है. आणि हीच देवाची इच्छा आहे. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आओ हम प्रार्थना करें. हे आपण प्रार्थना करू. हम आंखों को बंद करें. आपण थोडे बंद करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु, इन सभी लोगों को प्रभु आपके हाथों में देते. तू इनकी ढाल, तू इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गढ़ है, इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र पिता है. तुझ पर विश्वास रखा है तो विश्वास के अनुसार तेरे पीछे चलने के लिए भी मदद करना, कभी पीछे हटने नहीं देना, अधर्म इनका बढ़ने नहीं देना, इनके अंदर किसी के अंदर अधर्म बढ़ने नहीं देना, ये ठंडे पड़ने नहीं देना, संसारिक बनने नहीं देना, संसार के जैसे होने नहीं देना. और प्रभु तुझे खुलेआम ओपनली प्रभु ग्रहण करने के लिए मदद करना. प्रभु मनुष्य की प्रशंसा से भी प्रिय परमेश्वर की प्रशंसा इन्हें अच्छी लगने के लिए मदद करना. प्रभु ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है, इन्हें अंत तक आपके राज्य में बनाए रखना, कभी पीछे हटने मत देना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना और सदा आनंदित रहने के लिए सहायता करना. इनकी सुनी लेना, इनकी रक्षा करना. इन्हें मैं इन सबको यीशु के नाम से आशीषित कर दूँ. इनमें से बहुत लोगों का शपात इनकी सारी आशीषें देना. इन्हें अपने घर में पहुंचाना प्रभु, आंखों की पुतली के समान संभाल लेना. इनमें जो जवान है प्रभु, जवानी के विलासा से दूर रखना, शुद्ध पवित्र जीवन तुझ में जीने के लिए मदद करना, अनुग्रह के पंखों में सदा सुरक्षित रखना. तो इन सबकी ढाल और इनका कवच है. मैं आपका दास होने के नाते इन्हें आशीषित कर दे, अंत तक फेथफुल रखना प्रभु. ये मेरी प्रार्थना है प्रभु. प्रकाश में इन्हें चलने के लिए और प्रकाश की संतान बनकर चलने के लिए तू सहायता प्रभु यीशु के नाम से. आमीन. अब पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की सहभागिता प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन तक हमेशा हमेशा हमारे साथ बनी रहे. और हम सब कहें आमीन. सगळ्यांना प्रेज करा.